नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या थकीत भत्त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे। 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे तब्बल 23 महिन्याचे आता मानधन देणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या थकीत भत्त्याचा मार्ग कशा पद्धतीने मोकळा झालेला आहे व 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे मानधन कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही टायटल काय आहे बघा, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या थकीत भत्त्यांचा मार्ग मोकळा, 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे मानधन देणार। पहा अपडेट काय सांगतोय। बुलढाणा अपडेट, कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनजागृती सर्वेक्षण आणि आरोग्य विभागाची महत्त्वाची कामे करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांच्या थकीत मानधनाचा प्रश्न हे अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। प्रति महिना 1000 रुपयांप्रमाणे म्हणजेच 23 महिन्याचे थकीत मानधन 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून देण्यात यावे असे देखील स्पष्ट निर्देश जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत। बघा, संपूर्ण महाराष्ट्रभर हा व्हिडिओ व्हायरल करा, जेणेकरून ज्या सेविका ज्या मदतनीस आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। 15व्या वित्त आयोगातून जे 23 महिन्याचे मानधन आहे ते मानधन या ठिकाणी रखडलेलं मिळणार आहे। आरोग्य विभागाची महत्त्वाची कामे करणाऱ्या ज्या अंगणवाडी सेविका ताई आहे त्यांच्यासाठी हा जो थकीत मानधनाचा प्रश्न आहे तो अखेर मार्गी या ठिकाणी लागणार आहे। प्रति महिना अंगणवाडी सेविकेला 1000 रुपयांप्रमाणे जवळजवळ 23 महिन्याचं थकीत मानधन या ठिकाणी मिळणार असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिलेला आहे। पहा पुढे, जिल्ह्यातील सुमारे 6500 अंगणवाडी सेविकांचे हे मानधन दीर्घकाळापासून प्रलंबित होते। कोरोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही मानधन न मिळाल्याने सेविकांमध्ये जो तीव्र असंतोष आहे तो असंतोष या ठिकाणी निर्माण झाला आणि याच पार्श्वभूमीवर मध्यंतरी तालुकानिहाय आंदोलने झाली होती। तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनने 8 दिवसात मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। याच संदर्भात संघटनेच्या वतीने सुरेखा तळेकर, संगीता ठाकूर, अलका राऊत, नंदकिशोर गायकवाड आदी जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना या ठिकाणी निवेदन सादर केले होते। बघा, हे जे बुलढाणा जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे, परंतु महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपलं जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम केलेलं आहे। अशा सेविकांसाठी या ठिकाणी जवळजवळ फक्त बुलढाणा जिल्ह्याचा आकडेवारी आपल्यासमोर दिसत आहे। 6500 अंगणवाडी सेविकेंचं मानधन या ठिकाणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे। म्हणूनच या ठिकाणी वारंवार आपल्या अंगणवाडी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनने येत्या 8 दिवसात मानधन न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। या संघटनेच्या वतीने आपले जे संघटनेचे पदाधिकारी आहेत अर्थात सुरेखा तळेकर, संगीता ठाकूर, अलका राऊत, नंदकिशोर गायकवाड आदी पदाधिकारी यांनी जिल्हा अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। याची देखील गंभीर दखल घेत जिल्हा अधिकाऱ्यांनी थकीत मानधन अदा करण्याबाबत ठोस या ठिकाणी निर्णय घेतला आहे। पहा पुढे, याच निर्णयानुसार नगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांना संबंधित नगरपालिकेच्या तर ग्रामीण भागातील सेविकांना ग्रामपंचायतीच्या या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत रक्कम देण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। याबाबतची जी माहिती आहे ते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी या ठिकाणी दिलेला आहे। दरम्यानच यापूर्वी केवळ 1 महिन्याचा भत्ता हा जो भत्ता आहे तो सेविकांना देण्यात आला होता। त्यानंतरचा जो भत्ता आहे तो या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती ठप्प झालेली आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची अपडेट आहे। जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांचा जो थकीत भत्त्याचा मार्ग आहे तो या ठिकाणी मार्गी लागणार असल्याची अपडेट सर्वत्र आपल्याला पसरताना दिसतो आहे। या 15व्या वित्त आयोगातून 23 महिन्याचे जवळजवळ 23 महिन्याचे जे मानधन आहे ते मानधन म्हणजे थकीत जो मानधन आहे तो या ठिकाणी मिळणार असल्याची अपडेट आलेली आहे। याबद्दलच संपूर्ण
सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ पाहिजे असतील, तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।